प्राणघातक हल्ल्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, थोड्याच वेळात मिळणार डिस्चार्ज. पत्नी करीनाही हॉस्पिटलमध्ये दाखल. उपचारानंतर सैफचा मुक्काम सद्गुरू शरणऐवजी फॉर्च्यून हाईट्स मधल्या जुन्या घरी. सुरक्षेच्या दृष्टीने बाल्कनीला जाळ्या, गॅलरीतून कुणीही घुसणार नाही यासाठी सतर्कता. सैफचा हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड. पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिम कार्ड बनवल्याचाही तपासात निष्पन्न. सैफ अली खानची भोपाळमधील खानदानी मालमत्ता सरकार जमा होण्याची भीती. तब्बल 100 एकर जमिनीवर 1.5 लाख लोकांची अतिक्रमित वस्ती. शत्रू संपत्ती प्रकरणी अपील करण्याची मुदत संपुष्टात. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक. पालकमंत्री कसा असतो ते जिल्ह्याला दाखवणार, नाव न घेता पक्षातील विरोधकांना इशारा. शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा. तर एकनाथ शिंदे पालकमंत्रीपदावरून रायगडमधील नाराज आमदारांना भेटणार. ₹1 प्रीमियम असलेली पीक विमा योजना बंद करण्याची कृषी आयुक्तांची समितीची शिफारस. योजनेबाबत अभ्यास करून तात्काळ कॅबिनेटमध्ये विषय मांडणार. कृषी मंत्री कोकाटेंची एबीपी माझाला माहिती. ज्योतिबाच्या मूर्ती संवर्धनाला आजपासून सुरुवात. शुक्रवारपर्यंत चालणार रासायनिक संवर्धन प्रक्रिया. भाविकांच्या दर्शनासाठी पर्यायी उत्सव मूर्ती कासव चौकातल्या मंदिरात. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम बाधित 22 संशयित. पुणे महानगरपालिका सतर्क. आरोग्य विभागाची आज तातडीची बैठक. तर आजार दुर्मिळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचाही तज्ज्ञांचा निर्वाळा. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलेटवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू. सांगलीमध्ये नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटरमाइन इंजेक्शनचा मोठा साठा जप्त. सुमारे 15 लाखांच्या 1500 बॉटल्स पोलिसांच्या ताब्यात. 3 अटक. रोहित पाठोपाठ विराटही खेळणार रणजी सामना. 20 जानेवारीला होणाऱ्या दिल्ली आणि रेल्वेमधील सामन्यामध्ये खेळणार कोहली. 2022 नंतर प्रथमच विराट रणजी संघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.